अधिपती गणरायाला वंदन करून त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे हृदयदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुजरा. पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाचा. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज या ठिकाणी झेलबाद होतोय. शून्यावरती माघारी परतलाय. तर या ठिकाणी षटकारासाठी क्रॅश प्राइज झालंय. गणेश शिवलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. जर हॅट्रिक षटकार लगावली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौकारांची हॅट्रिक लगावली तर तरी देखील 1000 रुपये. तर हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने जे क्रीडांगण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज हे क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती आपण पाहतोय एक भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा सरपंच चषक. याची देही याची डोळा रंगळा या ठिकाणी क्रिकेटचा हा सोहळा. आपण जो सामना पाहतोय खऱ्या अर्थाने निवी ठाकूरवाडी विरुद्ध निवी बी. खऱ्या अर्थाने निवी बी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला या ठिकाणी प्रथमतः त्यांनी तर नेवी ठाकूरवाडी पण पाहिली. या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करतोय. पहिला फलंदाज पास झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो. पहिला रोहन हा गोलंदाज आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुसज्ज असं हे मैदान आहे. धावपळक पाहिलं धावीचा श्री गणेश झालाय. 1 बाद 1 धावसंख्या धावपळकावरती. रोहन पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. उर्दू विकेटने मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण माध्यमातून. चेंडू अडवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न राहिला. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवण्यासाठी रेस लागली होती. मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चेंडू मात्र सीमापार गेलाय. 4 धावा मिळत आहेत. धावपळक जर पाहिलं धावपळकावरती निवी ठाकूरवाडी या संघाची 1 बाद 5 धावा संख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आमच्या सोबत आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये त्याचप्रमाणे समालोचकच्या भूमिकेमध्ये उमेशजी साळुंखे आज आमच्या समेत जुडलेत. रोहनचा हा पुढील चेंडू. फुटवर्कचा वापर केला. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न जोरदार आपण राहिलाय. मात्र या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूचा कोणता संपर्क राहिलाय. धावपळक पाहिलं स्थिरावलेली आहे. 1 बाद 5 धावा धावपळकावरती आहेत. पंचांच्या भूमिकेवर जर पंच पाहिले आपण लेजंड क्रिकेटर आहेत. मुरुड तालुक्यातील एक बोर्ली गावचा नितेश नरारी निकनेम इठे या नावाने जास्त सुपरिचित असलेला हा पंच आपण पाहतोय लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. अकुट ठेप्याचा चेंडू राहिलाय. एक गती परिवर्तन देखील पाहिला. अकुट टप्प्यात चेंडू राहिला. स्लोवरची पद्धत चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावपळक पाहिली. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थी असताना 5 धावा. या पहिल्या षटकातील पॉवर प्ले षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. रोहन पुन्हा उर्ध्व विकेटने मारा करतोय. ओहो त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दांडी गोल. फलंदाज आणखीन एक माघारी परतील. डीजे डीजे. तर आपण आजच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये आवाज ऐकलात महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक जयजी भोसले सरांचा. त्याचप्रमाणे पंचाच्या भूमिकेतून पंच जर पाहिले मुरुड तालुक्यातील 2 पंच आहेत. कल्पेश म्हात्रे मॅनफॉर्म कोर्लई यांनी देखील बऱ्याच वेळ क्रिकेटचं खऱ्या अर्थाने चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि आज मात्र आपण पाहिलं तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन पाहायला मिळते सरपंच चषकाच्या माध्यमातून. आपण पाहतोय सरपंच चषक 2024 एक भव्य दिव्य हे आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक संपलंय.
4 षटकांचं ही लढत आहे. पहिलं षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं, क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांकात दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. अक्षय हा गोलंदाज येतोय. फलंदाज आहे कृष्णा. 2 फलंदाज 5 झाले. धावा जर पाहिल्या धावपळकावरती 5 धावा पाहायला मिळतात. क्षेत्राची जर आपण विहररचना पाहिली ऑफ क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय कव्हर शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं आहे. ऑन क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर मात्र डीप स्क्वेअरला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट मोठा पटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला. पंचांनी या ठिकाणी काय पाहिलं तर खऱ्या अर्थाने लेंथ साठी आपण उपस्थित राहिलात तर आयोजकांच्या माध्यमातून आपलं देखील खूप खूप सारं धन्यवाद देतोय. 3 फलंदाज बाद झालेत. धावा जर पाहिल्या धावपळकावरती 5 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. जो सामना आपण या मैदानावरती पाहतोय निवी ठाकूरवाडी त्याच्या विरुद्ध निवी ब म्हणजे खऱ्या अर्थाने सातत्याने एकत्र सराव करणे हे खेळाडू आज मात्र आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान एकमेकाच्या विरोधामध्ये खेळ करताना पाहायला मिळते. काय बात या ठिकाणी कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये पंच केलंय. खऱ्या अर्थाने 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावसंख्येला मात्र या ठिकाणी नकार घंटा दिला जातोय. एक समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं हे मैदान आहे. धावपळक पाहिलं धावपळक स्थिरावलं होतं मात्र 1ने पुढे सरकलंय. 6 धावा धावपळकावरती 3 फलंदाज बाद झालेत. फलंदाजीला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने कृष्णा आणि कमलाकर हे 2 फलंदाज आहेत. म्हणजे ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज अक्षय आहे. अक्षयने पहिल्या चेंडूमध्ये फलंदाज बाद केला. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव खर्च केली गेली. डावकुरा फलंदाज आहे कृष्णा. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. त्याचप्रमाणे जर पाहिलं कृष्ण पवार आणि आज मात्र डावकुरा फलंदाज आपण पाहतोय निवी ठाकरवाडी संघाचा हा कृष्णा. गोलंदाजी ट्रॅकवर सजला अक्षय. चांगलं या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तेवढंच चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र दुसरी धाव कशी घेता येईल ना याचा प्रयत्न पाहिला आणि खऱ्या अर्थाने यश देखील आलंय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावपळक 2ने पुढे सरकलंय. धावा जर पाहिल्या धावपळकावरती 8 धावा धावपळकावरती पाहायला मिळतं. षटक क्रमांकात दुसरं मार्गास्थ आहे. 4 षटकांची लढत आहे. हे चांगला सामना नक्कीच हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. निवी ठाकूरवाडी विरुद्ध निवी बी. त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. दांडी गोल केले. फलंदाजाला मात्र माघारी परतावलंय डीजे. क्रिकेट माझा ध्यास आणि क्रिकेट माझा श्वास. त्याचप्रमाणे आज बैलगाडीचा देखील नाद लोकांना लागलाय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना एक चांगलं बैलगाडी क्षेत्रात देखील सुगीचे दिवस आले. त्या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या पाहिली धावपळकावरती आपण 8 धावा तर फलंदाज बाद झाले. तब्बल 4 फलंदाज माघारी परतलेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. अक्षयने जर गोलंदाजी पाहिली आतापर्यंत 4 चेंडू फेकले. त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद केले. 3 धावा खर्च केल्या गेल्या. 5व्या-6व्या क्रमांकासाठी फलंदाज येतोय केशव. आता मात्र जर पाहायला गेलं ना निवी ठाकूरवाडी संघाचे या ठिकाणी थोडी पडझड झाले कारण धावांसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. या ठिकाणी जर आपल्याला या स्पर्धेमध्ये फाईट द्यायचं असेल आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर मात्र या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारणी करावी लागेल. आणखीन एक डावखुरा फलंदाज झालाय केशव. या
6व्या क्रमांकासाठी आलाय मधल्या फळीमध्ये. खऱ्या अर्थाने संघाला सावरणार का हा देखील या फलंदाजाला करावा लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला उडवलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिलाय, मात्र त्या ठिकाणी पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण कावकोणा क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक गडी गारज झालाय डीजे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. म्हणजे खऱ्या अर्थाने या अक्षयने या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले. टोटल जर पाहिले 5 फलंदाज माघारी परतलेत. दोन्ही डावखोरे फलंदाज बाद झालेत. आता मात्र वैभव आलाय. वैभवला नावाप्रमाणे आपली संपत्ती जमा करावी लागणार आहे. धावपळक पाहिलं ना 8 वरती त्या ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली आहे निवी ठाकूरवाडी संघाची. संकटातून बाहेर यावं लागेल, कारण या ठिकाणी आता मात्र पाहिलं ना उमेशी सर, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एखादा वाळवंटामध्ये वाटसरू पाण्याच्या शोधामध्ये असतं ना, तसं मात्र या ठिकाणी धाव्यांच्या शोधामध्ये आता मात्र आपण पाहिलं ना तर निवी ठाकूरवाडी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज येऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने अक्षयने 3 धावा कंस केल्यात, आपण 3 फलंदाज बाद केलेत. आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक होणार का हा देखील प्रश्नचिन्ह पडलाय. चांगली गोलंदाजी आणि हॅट्रिक खऱ्या अर्थाने नाही झाले, मात्र ही हॅट्रिक पहिली या ठिकाणी मिळवणार का हा गोलंदाज. हो हो, या ठिकाणी चांगला चेंडू राहिला, मात्र एस्ट्रेच्या हातामध्ये चेंडू निसटला तरी देखील पहिला पण लॉंग स्टॉप शॉट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतात. चेंडूला अडवलं गेलं. धावसंख्या पाहिली ना तर मात्र या ठिकाणी 1 पूर्ण केले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण जर धावपळकडे पाहिल्या 5 फलंदाज बाद झालेत. धावा जर धावपळकडे टोटल जर पाहिली तर मात्र 9 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज रोहनच्या माध्यमातून आणि 2 फलंदाज बाद झाले. या दुसऱ्या षटकाचा विचार केला अक्षयने, एक चांगली गोलंदाजी केली, उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली, याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना मात्र माघारी परतवलं. संकटामध्ये सापडलाय. एखाद्या फलंदाजाला या ठिकाणी ना संकट मोचकाची तारण अर्ध्याची भूमिका बसवावी लागणार आहे फलंदाजाला, कारण आता या ठिकाणी धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. अगदी सुसज्ज असे मैदान पाहायला मिळतोय. वर्तुळाकार हा मैदान आपण जी स्पर्धा पाहतोय. मी विनंती करतोय राधा माधव संघात कर्णधार आणि निवी आदिवासीवाडी या दोन्ही संघाच्या विनंती करतोय आपण या ठिकाणी आपली प्लेइंग लिस्ट देखील घेऊन यायचं आहे आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण पाहिल्या धावपळकावरती 9 धावा आहेत. म्हणजे ट्रॅकवर 3रं षटक मयूर आलाय. फलंदाजाला जर पाहिलं आपण खेळपट्टीवरती कमलाकर आहे. हो हो, आणखीन एक त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. असं मात्र फलंदाजांना या ठिकाणी थांबवलंय. निवी ठाकूरवाडी संघ मात्र बॅकफुटवर खेळला जातोय. वैभव मात्र या ठिकाणी बाद झालाय. डीजेला संधी देऊया. तर पाहिले ना निवी ठाकूरवाडी संघाचं मात्र अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 6 फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या चेंडूवरती मयूरने देखील चांगली सुरुवात केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ॲनालिस्ट पाहिलं ना तर रोहनने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, त्याच्यानंतर अक्षयने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. 3ऱ्या षटकाचा विचार केला, 3ऱ्या षटकामध्ये देखील मयूरने या ठिकाणी विकेट घेतलंय. हे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निवी ब संघाच्या माध्यमातून. ओर द विकेटने पॉईंटला कट करायचं होतं, मात्र चेंडू आपण पाहिला गुटल्या स्पोर्टला आढळल्यानंतर थोडंसं उसळी घेतली चेंडूने, सरळ एस्ट्रेच्या हातामध्ये विसावलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. टॉट चेंडू आलाय. धावपळक पाहिला. 3रं षटक प्रगतीपथावर चालू असताना निवी ठाकूरवाडी संघाची 6 बाद 9 धावसंख्या धावपळकावरती आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पिमरचा चेंडू आलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं 1 धाव तर पूर्ण कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं 2 धाव पूर्ण. एकूण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर मात्र 3 धावा मिळणार आहेत. मात्र ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र आता मिळाल्या आहेत. धावा पाहिल्या टोटल धावपळकावरती 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने चेंडू आहे प्रीहिट आणि स्पर्धा देखील होत चालली आपली सरपंच चषकाची सुपर हिट. प्रीहिटचा चेंडू होता या ठिकाणी पाहिलं
या कव्हर क्षेत्रामध्ये मारायचं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण बॅटचा फ्लो पाहिला, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली, प्रीहिटच्या चेंडूवरती पाहिजे तेवढा या ठिकाणी फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. जो फलंदाज आपण पाहिला भास्कर आहे. टोटल स्कोअर पाहिल्यानंतर 12 वरती हा स्कोअर पाहायला मिळते निवी ठाकूरवाडी संघाचा. षट क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मयूर पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, पंबल झालाय, मात्र त्याला बॅकअप आहे. त्या ठिकाणी 2 धाव मात्र रोखू शकत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी जी धावांची गरज आहे पूर्ण करताना पाहायला मिळतोय. जरी मोठी फटके येत नाही, मात्र सिंगल डबल देखील घेण्याचा प्रयत्न या मैदानावरती पाहायला मिळते. खेळपट्टीवरती पाहायला मिळते. तत्पर मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. निवी बी संघाच्या चांगली गोलंदाजी, तेवढे त्यांना साथ कोणाचा मिळतोय ना, तर खऱ्या अर्थाने पाहिलं क्षेत्ररक्षकांचं. 14 धावा धावपळकावरती आहेत. आणखीन एकदा डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न पाहिला या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दिसत नाही. 15 धावा धावपळकावरती. 3रं षटक चालू असतात. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. हा षटक खूप महत्त्वाचा होता खऱ्या अर्थाने निवी ठाकूरवाडी संघासाठी, कारण या षटकामध्ये धावा जमा करायच्या होत्या, मात्र पाहिजे तेवढ्या धावा जमा करता आल्या नाही. उर्दू विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण खऱ्या अर्थाने थेंबे थेंबे तळेसाचे सिंगल डबल धावा देखील ते आपल्या संघासाठी लाभदायक ठरू शकत आहे. आणि खऱ्या अर्थाने तेच या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. टोटल स्कोअर पाहिला. 3 षटकांचा खेळ संपला. 6 फलंदाज बाद झाले. धावसंख्या जर धावपळकावरती पाहिला निवी ठाकूरवाडी संघाच्या धावपळकावरती 17 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. जवळ जर पाहिलं ना तर सरासरी पाहायला गेले 3 षटकामध्ये तर 5.9 अशी सरासरी नक्कीच पाहायला मिळतोय. स्लॉगवरचं षटक कोणाकडे असणार आहे अंतिम निर्णायक षटक. या षटकावर खऱ्या अर्थाने मोठे फटके घ्यावे लागतील. ज्या निवी ठाकूरवाडी संघ फलंदाजी करत असताना बॅकफुटर पकडे गेलेला आहे. जी नाणेफेक जिंकली ना खऱ्या अर्थाने निवी बी संघाने आणि निर्णय घेतला त्याने प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. ज्या निवी ठाकूरवाडी संघाला प्रथमतः प्राचारण केलं फलंदाजी करण्यासाठी आणि निर्णय आतापर्यंत सार्थक ठरण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. कारण या ठिकाणी आतापर्यंत कमी धावसंख्येवरती रोखलंय. 6 फलंदाजांना माघारी परतावलंय. गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा लोकेश हा गोलंदाज आहे. पाहिलेल्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पर मात्र पण पाहिली. 1 धाव पूर्ण केली गेली जाते. 18 धावा धावपळकावरती. ओव्हर द विकेटने मारा करतोय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न पाहिला आपण. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्वतः इष्टरक्षक राहिला आहे. अप्रतिम दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 7वा गडी गारद झालाय डीजे. तांबे साहेबांना विनंती करतोय या ठिकाणी संदीपजी वकड साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करते. सन्माननीय उपसरपंच शांतीशील तांबे साहेबांच्या शुभ असे संदीपजी वकड साहेबांचं या ठिकाणी मायेचं प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ. त्याचप्रमाणे मराठी उद्योजक आपले रामाशेठ नागते यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करण्यात येत आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी तुझी शुभ सन्मान करण्यात येतोय. झालेत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पॉवर प्लेच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये ज्या धावा घ्यायचं होत्या आणि त्या मात्र घ्यायला या ठिकाणी दमछाक फुटले. खऱ्या अर्थाने गोलंदाजाने एक चांगल्या गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्यांनी जो निर्णय घेतला होता ना तो अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा पाहिल्या धावपाळकावरती ना तर 18 धावा आहेत. 8 फलंदाज पास झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दिसत नाही. माघारी पाठवले फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 19 धावा धावपळकावरती आहे. षटक क्रमांक जो पहिला चौथा शेवटचा षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील अजूनही जर पाहिलं ना 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. धावा पहिल्या धावपळकावरती 19 धावा. सन्मानपूर्वक खेळून काढलेला चेंडू आपण पाहतोय. आउटड्राई क्षेत्रामध्ये आउटड्राईचा फटका पाहिला. 1 धाव मात्र. 20 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणार का निर्धाव येणार? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिला. चांगला क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 षटकांचा आपण 1 शॉर्ट रन. खऱ्या अर्थाने पंचाच्या माध्यमातून पाहिलं चांगला निर्णय या ठिकाणी पोहोचतोय की 1 शॉर्ट रन आहे. म्हणजे टोटल जो स्कोर पाहिला 4 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावपळकावरती आहे. आणि आजची तारीख देखील आपण जर पाहिली 21 म्हणजे शुभ अंक आहे. खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता गणपती बाप्पांचा शुभ अंक आहे. ही 21 धावसंख्या धावपळकर पाहिली आपण. 4 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्ध संपला. आपण पाहिला प्रथमतः निवी ठाकूरवाडी या संघाने त्यांचे 8 फलंदाज पास झालेत. तर या उत्तरार्धामध्ये आपण आवाज ऐकूया. तर मी विनंती करतोय राधा माधव संघाचा कर्णधार आणि निवी आदिवासीवाडी संघाच्या कर्णधाराला आपण या ठिकाणी यायचं आहे. आपली प्लेइंग लिस्ट आणि दोन्ही कर्णधारा विनंती करतो प्लीज आपण जास्त उशीर घेऊ नका. या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं हार्दिक मी स्वागत करतोय. एक भव्य दिव्य स्पर्धा सरपंच चषक 2024 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती आपण पाहतोय. एक चांगली मैदानाची या ठिकाणी आपण पाहिलं सजवलं गेलं आहे. हॅलो. जी स्पर्धा आपण पाहतोय ना लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने dreamscricket.in माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहतोय एक चांगली क्लिअरिटी एक चांगलं अपडेट सन्माननीय कौस्तुभजी पाटील यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे इन्स्टामध्ये आपण जर पाहिलं तर चांगले अपडेटर अक्काजी कडव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. त्याचप्रमाणे DJ राजू हॅलो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ विलंब घेऊ नका विनंती करतोय निवी ठाकूरवाडी संघाला. त्याचप्रमाणे विनंती करतोय मी राधा महादेव संघाचा कर्णधार आणि निवी आदिवासीवाडी संघाचा कर्णधार प्लीज आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे आपली प्लेइंग लिस्ट घेऊन या ठिकाणी यायचं आहे. हे चांगलं आयोजन चांगलं नियोजन पाहायला मिळते सरपंच चषक 2024च्या माध्यमातून 2 दिवसामध्ये चालणारी स्पर्धा 20 आणि 21 मार्च. तर या ठिकाणी आपण पाहिलं उत्तरार्धाला सुरुवात होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. निवी ब संघाचे 2 बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत. 22 धावांचा पाठलाग करायचा 24 चेंडूमध्ये 4 षटकामध्ये 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं असणार आहे. राधा माधव संघाचा कर्णधार प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी यायचं आहे. कर्णधाराला विनंती करतो वारंवार आणि आपले प्लेइंग लिस्ट देखील घेऊन यायचं आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहिले दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं गोलंदाज सज्ज होतोय निवी ठाकूरवाडी संघाचा वैभव हा गोलंदाज सज्ज झालाय. तर आपण पाहिलं स्ट्राईकला फलंदाज आलाय हर्ष आणि नॉन स्ट्राईकला जर फलंदाज पाहिला
निलेश हे बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत 22 धावांचं पाठलाग करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर आहेत नितेश नरारी, बोरली मुरुड, त्याचप्रमाणे कोरलईचे कल्पेश म्हात्रे सर. तर या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज जाईल सन्मान्य गणेश शिवलकर साहेबांच्या माध्यमातून. हॅट्रिक जर या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक होणार काय, कारण हॅट्रिकसाठी कॅश प्राइज झालं 1000 रुपयाचं गणेशजी शिवलकर साहेबांच्या माध्यमातून. पॉवर प्ले षटक 2 क्षेत्र आपण पाहिलं थर्ड एअर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे तर एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू कोलटपा चेंडू राहिला आहे, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पहिला शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल झालं, मात्र चेंडूला थांबवलंय. दहावीचा श्री गणेशा झालाय. 22 धावांचं पाठलाग करायचं आहे. एक धाव फलकावरती लगावली जात आहे. अजूनही जर पाहिलं ना तर 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे चांगलं आयोजन देखील आपण पाहतो या मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्जल वैभव. हा षटक खूप निर्णायक असणार आहे. क्या बात, या ठिकाणी चांगला चेंडूची सांगता पाहायला मिळेल. शरीरापासून थोडं दूर राहिलं, मात्र या ठिकाणी बॅट्सने संपर्क चेंडूचा झाला नाही. निर्धाव चेंडूवाला इष्ट्याच्या हातामध्ये सरळ चेंडू विसवलाय. धावफलक पाहिलं तर एक धावसंख्या धावफलकावरती. स्ट्राईकला जर पाहिलं निलेश आलाय. हर्ष आणि निलेश. हर्षने सुरुवात केली सामन्याला, खऱ्या अर्थाने एक धावफलकावरती लगावली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पॉवर प्ले षटक आहे. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न पाहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार. गीता ऐकल्यात, परंतु आता मात्र ह्या धावा कमी केल्यात. मात्र धावा रोखण्याचा आपल्याकडे दम पाहिजे आणि तो खऱ्या अर्थाने दम असणार का ह्या गोलंदाज आघाडी ते देखील पाहायला मिळणार आहे. का चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहिला, मात्र पॉवर षटकामध्ये चांगली सुरुवात. एक चांगलं सन्मानपूर्वक खेळून काढलेला चेंडू पाहिला आपण. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केली जाते. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागणार आहे. मात्र आपण जर पाहिलं ना, एक चौकार देखील आलाय. धावपळक पाहिलं धावपळकावरती बिनबाद 6 धावा धावपळकावरती. या 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. करत असताना आतापर्यंत 6 धावा धावपळकावरती निबी ब संघाच्या माध्यमातून लगावल्या जात आहेत. वैभव पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड मारा या ठिकाणी. क्या बात आहे, पंच केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडूला पाठवले 1 बाउन्स, चेंडू सीमा पार. पाहिलं ना, हर्षने चौकार लगावला, त्याचप्रमाणे निलेशने देखील. टोटल धाव पाहिल्या धावपालकावरती 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत. 12 धाव्यांची गरज आहे. सॉरी, तर या ठिकाणी अजून एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू शिल्लक आहे. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इथे हा उतुंग असा गोल हवेत केला जातोय. सन्मान नरेश शेठ पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहिलं रामा नागती साहेब, त्याचप्रमाणे यांच्या शुभास नांडबेगीचा गोल हवेत केला जातोय. राधा माधव त्यांच्या विरुद्ध संघ आहे. आपण पाहिलं निवी आदिवासी वाडी. 18 चेंडू शिल्लक आहे. 6 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज चंद्रकांत. 18 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. कमी धावसंख्येचा सामना नक्कीच बऱ्याच वेळा आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने तुळशीचा राहिला आहे. मात्र या ठिकाणी निवी प संघाने वर्चस्व गाजवले. आता मात्र या 22 धावा सहजरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळते, कारण चेंडू शिल्लक आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं ना
तर मात्र 18 मध्ये धाव्यांची गरज आहे, 6 धाव्यांची गरज आहे. फलंदाज चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आतापर्यंत. 16 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी वेल फिनिशरची भूमिका बसवलाय. डीप 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 मिडविकेटच्या बाहेर चेंडू 6 धाव्यांसाठी. विजयी षटकार.